तरी नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील धडगाव तालुक्यात या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणची जी परिस्थिती आहे, जे 102चे जे ड्रायव्हर आहेत ते कंत्राटी पद्धतीने भरती झालेले आहेत आणि त्यांची जी अपेक्षा आहे त्या अपेक्षेसाठी ते आता या ठिकाणी आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहे। आपण त्यांच्याशी बोलूया की त्यांच्या काय समस्या आहेत। काय सांगाल दादा, काय तुमची मागणी आहे, प्रमुख मागणी काय तुमची? आमची मागणी अशी आहे की आम्हाला समान काम समान वेतन मिळावं। रात्रंदिवस आम्ही काम करतो धडगाव तालुक्यामध्ये आणि हा धडगाव तालुका असा आहे की पूर्ण पहाडी भाग आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला ॲम्ब्युलन्स घेऊन जावं लागतं आणि त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स घेऊन आम्हाला काही गोष्टी अडथळा येतो। रस्ता चांगला असल्यामुळे टायर पंक्चर होतो किंवा काय गोष्टी घडतात, तर त्यामुळे आम्हाला खूप अडचण होतात। म्हणून आमची एकच मागणी की आम्हाला समान काम वेतन मिळावं आणि आम्ही 24 तास काम करतो त्यासाठी आम्हाला कमसे कम 2 ड्रायव्हर तरी हवे, म्हणजे तुम्ही एका ड्रायव्हरने 12 तास काम करावं, एका 12 तास काम करावं, ही आमची मागणी आहे। आणखीन काय अडचणी तुम्हाला येतात ॲम्ब्युलन्स चालवताना? अडचणी म्हणजे कसं सर, आम्ही जे काम करतो ना, आम्हाला हाच प्रॉब्लेम की आम्ही खेड्यावर गेल्यानंतर आम्हाला हा प्रॉब्लेम होतो की ज्या ठिकाणी आमची गाडी जाते तरी आम्ही त्या पेशंटला त्यातपर्यंत आम्ही पोचवतो, जिथपर्यंत गाडी जाते तिथून पोचवतो। पण काही ठिकाणी कसं प्रॉब्लेम होतो की तुम्ही ते पेशंट पोचवलं नाही, हे केलं नाही, ते केलं नाही, मग आम्हाला ते गोष्ट वरून आम्हाला आदेश होतो की तुम्ही ते पेशंट का पोचवलं नाही। पण असा प्रॉब्लेम असतो की त्या ठिकाणी गाडी जाते, आम्ही काय करू शकतो, हा आमचा प्रॉब्लेम होतो काही नाही। नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्याची ही स्थिती आहे। या ठिकाणी जे ॲम्ब्युलन्स चालक आहेत 102चे, त्या वाहन चालकांनी संप पुकारलेला आहे। आपल्या रास्त मागण्यांसाठी त्यांनी हा संप पुकारलेला आहे, पण तो संप करत असताना किंवा हे आंदोलन करत असताना या ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळता ज्या अत्यावश्यक सेवेसाठी फक्त ते सेवा देणार आहेत, बाकी वेळेस आपण पाहू शकतो या ठिकाणी सर्व ॲम्ब्युलन्स या उभ्या आहेत आणि जे वाहन चालक आहेत त्यांनी आपलं शांततेच्या मार्गाने या ठिकाणी ते आंदोलन करत आहेत। ज्या त्यांच्या मागण्या होत्या, किमान वेतन, समान वेतन आणि जे वाहन आहे ते चालवत असताना ज्या अडचणी निर्माण होतात, जो पैसा त्यांना आपल्या खिशातून टाकावा लागतो, काही जे वाहन चालक आहेत त्या वाहन चालकांचे आतापर्यंत पगार झालेले नाही आहेत, त्यांना 8-8 महिने वेतन मिळालेलं नाही आहे, त्यांचं जे किमान वेतन आहे ते सुद्धा त्यांना मिळालेले नाही आहे, ते वेळेवर मिळत नाही, म्हणून ते या ठिकाणी आज आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आपण त्यांना पाहत आहोत। आपल्या रास्त मागण्यांसाठी त्यांचं हे आंदोलन सुरू आहे। फक्त अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा न देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे। कॅमेरा पर्सन पल्लवीसह मनोज बिरारी, धडगाव। मी 102चा ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर आहे। माझं नाव आहे दोमदा गोमा पावरा। मी धनाजी पेशीतला ड्रायव्हर आहे 102चा। अनुदानाने आम्हाला ॲक्सिडेंट अपघात झाल्यास गाडीचा खर्च शासनाने द्यावा आणि आम्हाला 12 तासचे ड्युटीसाठी 2 ड्रायव्हर तरी पाहिजे। नमस्कार, मी डॉक्टर कांतीलाल पावरा, तालुका आरोग्य अधिकारी धडगाव। आपल्या धडगाव तालुक्यात 13 PSC अंतर्गत 13 ॲम्ब्युलन्स उपलब्ध आहे। त्या ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हर यांनी संप पुकारला आहे। त्यांनी 21 तारखेला मला पत्राद्वारे इंटिमेशन देऊन आज 22 तारखेपासून अत्यावश्यक सेवा वगळता इतर काम बंद आंदोलन करून दिलेलं आहे त्यांनी। आणि सदर काम बंद आंदोलन हे असल्यामुळे मी तात्काळ जिल्हा आरोग्य अधिकारी यांना तात्काळ कळवून सदर आंदोलनाबाबत माहिती दिलेली आहे। तरी सदर आंदोलनात सर्व ड्रायव्हर सहभागी होऊन त्यांच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत की त्यांना किमान वेतन, समान वेतन असं लागू करावं, कारण त्यांना जवळपास काही लोकांना, ड्रायव्हर लोकांना 10 ते 12 वर्ष सर्व्हिसेस झालेल्या आहेत, काहींना 12 ते 15 वर्ष झालेले आहेत आणि काही रोजंदारी तत्वावर जे आहेत त्यांना 7-8 वर्षापासून ते सेवा देत आहे आणि त्या सेवा देत आहेत फक्त रोजंदारी तत्वावर, अल्पशा मानधनावर। 250 रुपये रोजंदारी तत्वावर मानधन, 250 रुपये म्हणजे 7,500 रुपये त्यांना मासिक वेतन मिळत आहे आणि अल्पशा मानधनावर ते 24 तास काम करत आहेत आणि चांगल्या पद्धतीने सेवा देत असताना शासनाने आम्हाला इतक्या वर्षापासून तात्पुरत्या स्वरूपात काम दिलेलं आहे, तरी आम्हाला सेवेत सामावून घेण्यात यावं असे त्यांची प्रमुख मागणी आहे। दुसरी आहे त्यांची समान वेतन, किमान वेतन अशी मागणी आहे। तिसरी मागणी त्यांची की आम्हाला विमा लागू करण्यात यावा गाडीला आणि वाहन चालकांना विमा लागू करण्यात यावा। आणि महत्त्वाचं आहे की
12 तासाची प्रत्येकाला ड्युटी द्यावी, म्हणजे एका अँब्युलन्सवर 2 ड्रायव्हर नेमण्यात यावे, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. सर, या मागण्या किती दिवसात पूर्ण होणार आहे? सदर मागण्याबाबत कधी पूर्ण होईल हे तालुका स्तरावर सांगू शकत नाही. त्यामुळे हे सदर निर्णय हा राज्य स्तरावरचा आहे आणि राज्य स्तरावर त्यांची दखल घेऊन किती दिवसात होईल हे काही मी आजच्या घडीला सांगू शकत नाही.